महायुती सरकारने एक नवीन घोषणा केली आहे। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे भरभरून मतं मिळाल्यानंतर आता महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एका योजनेची घोषणा केली आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। त्यामुळे आता राज्य सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजनेची घोषणा केली आहे। त्यानुसार या तिन्ही समाजातील निवडक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरवर्षी व्यवसाय आणि उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडल्यास लाभार्थ्यांना व्याजाची रक्कम परत मिळणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर येऊन आहेत आणि या योजनेमुळे ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता दिसून येते। यापूर्वी राज्य सरकारने ब्राह्मण समाजाला आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी नोकरीत आणि शिक्षणात 10% आरक्षण दिले होते। मात्र त्यानंतर आता पहिल्यांदाच ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक योजना सुरू करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारने परशुराम महामंडळाची देखील स्थापना केली होती। या महामंडळावर अध्यक्षांची नेमणूक करून 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता। त्यानंतर आता राज्य सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजासाठी कर्जव्याज परतावा योजना सुरू केली आहे। त्यामुळे या समाजातील तरुणांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता दिसून येते।